आमच्या गावच्या विकासामुळं तळपेवाडीच्या कॉर्नरला गाडीवरती चढत नव्हती. सगळेजण घाबरले कारण सगळे लेडीजच होते. त्यानंतर गाडीला उट्या वगैरे लावून गाडी ढकलून मग गाडीवरती गेली. बघू शकताय तुम्ही हा तळपेवाडीचा घाट कसा आहे. घाटाच्या कडाला जी सुरक्षा पाहिजे ती सुरक्षा पण घाटाच्या कडाने नाहीये. तर एवढा विकास आहे आमच्या इकडचा. ही आमची दीदी बघा, रस्त्यात टाकलेले दगड पण ती उचलून साईडला ठेवत होती. असं डोंगराने खाली खाली जायला लागतंय. पूर्वा बघा वर तोंड करून चालली ती. आणि बघू शकता ह्या रस्त्याने जायचंय आम्हाला. किती पण गाड्या चांगल्या गाड्या आणल्या ना तरी आम्हाला या दगडा खडकामधूनच जायला लागते. हे गाईस, तर एवढ्या वाघाच्या भीतीत पण आम्ही एवढ्या डोंगरातून तिथे पडली. आम्ही एवढ्या डोंगरातून चालत चालत चाललोय वाघाची भीती असताना पण. त्या मागे नाही काढते आता नको काढू. हे गाईस बघू शकता. हे गाईस बघू शकता एवढं सगळं, एवढी सगळी गँग आहे. रुदा, हेलो गाइस, हेलो गाइस, कैसे आप सभी लोग? अरे थोबडवर पडशील ना. अरे बघू शकता ही पोर बिनकामाची. गाइस बघू शकता हे अंधारात पण दिसतं, ते पण फक्त व्हिडिओ लावलेलं दिसते. मग आम्ही बर्थडे बॉयच्या घरी गेलो. चांगले पाहुणे वगैरे आले होते त्यांचे. बघू शकता ही बिर्याणीची तयारी चालली होती. घरचे सगळे आचारी होते. स्पेशल आचारी बोलवलेले आहेत बर का. सखूबाई गेंगे जटले का व्हिडिओ काढायला. सक्रांच्या पाडाळीवर बिर्याणी येते. दुबईवरून आचारी बोलवले खास. बाबाच्या पडाळीवरून आणलेले आचारी आपण फोटो काढून. विषय का? अरे इकडे का खाली विषय त्याचा झाला. 2 तास झालो कांदा उकळतोय. चांगला मोठा केक आणलेला. बाळाची हा मुलगा चांगला काळजी घेत होता. किती क्यूट आहे ना तो पण. सात्विक नाव होतं त्याचं. या दोघी तुम्ही बघू शकताय कशा हसतात ते. देखो ना गाइस, देखो देखो देखो. मग मस्त केक वगैरे कटिंग करून सेलिब्रेशन झालं. म्हणलं चला आता आपलं गिफ्ट देऊ. तर आम्ही एवढं मोठं गिफ्ट आणलं होतं. एक नाही तर आम्ही चांगल्यानं 10 गाड्या घेऊन आलेलो मोठ्या. आमच्या भावाचा बर्थडे म्हणून आम्ही एक ट्रॅक्टर, 4 डंपर आणि 4 जेसीबी आणलेले. सगळ्यांनी मस्त एकमेकांसोबत फोटो काढले, मजा केली, व्हिडिओ काढले. तुला साईडला करणार नाही. बघू शकता आमच्या मामींचा तुरा. बघू शकता हावरटासारखी कसा केक खाती. जेव्हा आम्ही सगळी गँग एकत्र येतो ना तेव्हा एवढी मजा येते ना, ती मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत. हा बघा माझा मामा, इसकी शादी का हम वेट कर रहे. मग म्हणलं चला जरा आजना त्यांचे फोटो बिटो काढून घेऊ. हे बघा आमची पूर्वा, हिला जेवढं खायला दिलं ना तेवढं कमी असेल. तिला खायला धर म्हणलं की ती घेते, कधीच राय म्हणत नाही. हे बघा आमची चिल्लर पार्टी. पाणी, पत्रावळ्या वगैरे वाढायची कामं करत होती मस्त. आज मस्त बिर्याणी बनवली होती. टेस्ट वगैरे एकच नंबर झालती. पण आम्ही तेलातली बिर्याणी खातोय का बिर्याणीतलं तेल खातोय तेच आम्हाला कळलं नाही. पुढे गेलो की मी आणि माझ्या मामाची पोरगी आम्ही एकाच ताटात खातो, हे आमचं ठरलेलं आहे. आज तर जरा जास्तच प्रेम होती चाललं होतं आमचं. बघू शकताय ह्या माझ्या 2 माम्या लय डेंजर आहेत बरं का. यांचा नाद नाही करायचा कोणी. ही बघा ही आमची दुसरी पंगत बसली होती जेवायला. आणि ह्या पंक्तीनंतरच माझा आवाज खराब झाला. तो अजूनपर्यंत काही चांगला झाला नाही. कारण मी बिर्याणीतलं तेल खाल्लं का तेलातली बिर्याणी खाल्ली तेच अजून कळलं नाही. त्यानंतर मस्त शेकोटी केली होती. आम्ही शेकलो वगैरे आणि घरी गेलो.
आज जरा जास्त जमलो होतो तरी रात्रीचे 1 वाजले होते. म्हणलं चला आजचा लय बिल झाला, आता झोपून घ्या. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.